हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आज आपण इयत्ता 6वीचा बालभारतीचा म्हणजेच मराठीचा अभ्यास करतोय. तर आपण मराठी विषयातील कविता 14वी पाहतोय. आता उजाडेल. या कवितेचे कवी आहेत मंगेश पाडगावकर. या कवितेचे कवी मंगेश पाडगावकर यांनी आपल्याला या कवितेत सूर्य उगवण्याच्या वेळी निसर्गात कोणकोणत्या आनंददायक गोष्टी घडतील याचे मनोहर चित्र कवीने या कवितेत मांडलेलं आहे. म्हणजेच काय तर सूर्योदय होत त्यावेळी निसर्गात कोणकोणते बदल होणार आहेत, कोणकोणत्या छान छान गोष्टी दिसणार आहेत, घडणार आहेत, हे आपल्याला या कवितेतून कवींनी सांगितलेलं आहे. तर आता आपण कविता म्हणूया. आता उजाडेल, आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल, आता उजाडेल शुभ्र आनंदाच्या लाटा गाठ फुटतील आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल, आता उजाडेल, आता उजाडेल वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवेपणात, गहीवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, आता उजाडेल, आता उजाडेल आनंदात पारिजात उधळतील वरसात, गोड कोवळा गारवा सुगंधात थरावेल, आता उजाडेल, आता उजाडेल फुलतील नकळत कळ्यातले देवदूत, निळ्या सोनेरी गौरव दिशा दिशातून उमलेल, आता उजाडेल, आता उजाडेल निळे आकाश भरून दाही दिशा उजळून प्रकाशाचे महादान कणकणात स्फुरेल, आता उजाडेल, आता उजाडेल आज सारे भय सरे उरी ज्योतिर्मय झरे, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल, आता उजाडेल, आता उजाडेल. तर कवींनी सूर्योदयाचं हे छान असं वर्णन या कवितेतून केलंय. आपण या कवितेचा भावार्थ पाहूया, अर्थ समजून घेऊयात. आता उजाडेल खिन्न आंधळा अंधार, आता ओसरेल पार लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजडेल. कवी म्हणतात आता उजाडेल. उजाडेल म्हणजे काय? सूर्योदय होईल, सूर्य उगवेल आणि त्यामुळं काय होणार आहे? खिन्न आंधळा अंधार आता ओसरेल पार. उदास दुःखी झालेलं मन हे काय होणार आहे? निघून जाणार आहे. ओसरणार आहे म्हणजेच निघून जाणार आहे. लहरीत किरणांची कलाभूत मोहरेल, आता उजाडेल. आणि या नवीन सूर्याच्या उगवण्याच्या किरणांच्या लहरीमध्ये काय होणार आहे? कलाभूत म्हणजे सोनेरी किरणांमध्ये काय होणार आहे? आता नवीन नवीन आशा, नवीन दिशा आपल्याला मिळणार आहेत. शुभ्र आनंदाच्या लाटा गात फुटतील आता, मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल, आता उजाडेल. कवी म्हणतात शुभ्र म्हणजेच स्वच्छ पांढऱ्या ह्या आनंदाच्या लाटा काय होत आहेत? आता निघतायत सूर्यकिरणातून. आणि मृदू गळ्यात खगांच्या किलबिल पालवेल, आता उजडेल. कोमल अशा गळ्यात खगांच्या, खग म्हणजे पक्षी, पक्ष्यांच्या कोमल गळ्यांच्या किलबिलामध्ये आता काय होणार आहे? उजाडणार आहे. सूर्य वर येणार आहे, सूर्य उगवणार आहे. बघा, रात्रभर पक्षी झोपलेले असतात, आराम करत असतात आणि जेव्हा पहाटेची चाहूल लागते तेव्हा पक्षी किलबिल किलबिल करतात. त्यांच्या मृदू गोड गळ्यामध्ये काय करतात? ते गात असतात, चिवचिव करत असतात आणि आपण सुद्धा त्यांच्या चिवचिवीने उठत असतो, असं कवी यामध्ये सुद्धा वर्णन करतात. वारा हसेल पर्णात मुग्ध हिरवेपणात, गहीवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, आता उजडेल. कवी म्हणतात वारा हसेल पर्णात, पर्णात म्हणजे पानात, मुग्ध हिरवेपणात, मुग्ध म्हणजे गोड. कवी म्हणतात वारा पानापानामध्ये आणि गोड अशा हिरवेपणामध्ये मिसळणार आहे. गहीवरल्या प्रकाशी दहीवर मिसळेल, आता उजाडेल. गहीवरून दाटून आलेल्या या प्रकाशामध्ये आता दहीवर मिसळणार आहेत. दहीवर म्हणजेच काय? दवबिंदू.
तर या सूर्य उगवण्याच्या वेळी जे प्रकाश किरण आलेत, घईवरून आलेत, आणि या घईवरून आलेले दाटून आलेल्या प्रकाश किरणांमध्ये आता दवबिंदू काय करणार आहेत, मिसळणार आहेत आणि आता उजाडणार आहे. आनंदात पारिजात उधळील बरसात, गोड कोवळा गारवा सुगंधात थरारेल, आता उजाडेल. आनंदात, या सूर्योदयाच्या आनंदामध्ये आता पारिजात म्हणजेच प्राजक्त, उधळील बरसात, प्राजक्ताचं फूल म्हणजे माहिती सर्वांना, हे प्राजक्ताचं फूल आता या सूर्योदयाच्या वेळी या सूर्यकिरणाच्या प्रकाशाच्या आनंदाच्या झोतामध्ये काय करणार आहे, आता बरसात करणार आहे. म्हणजेच काय करणार आहे, फुलांचा वर्षाव करणार आहे. आणि गोड कोवळा गारवा, या गोड कोवळ्या गारव्यामध्ये या पारिजाताचा सुगंध काय करेल, पसरेल, थरथरेल, थरारेल असं कवी सांगतात. आणि आता उजाडेल. फुलतील नकळत कळ्यातले देवदूत, निळ्या सोनेरी गौरव दिशातून उमलेल, आता उजाडेल. कवी म्हणतात फुलतील नकळत, नकळत म्हणजे सहज, कळ्यातले देवदूत म्हणजेच कोण, कळ्यातले देवाचा दूत. म्हणजेच आता या नकळत सहजपणे या प्रकाशामध्ये, या सूर्यकिरणांच्या प्रकाशामध्ये काय होणार आहे, नकळत या कळ्यामधले देवदूत पसरणार आहेत. म्हणजेच कळ्या उमलणार आहेत. आणि निळा सोनेरी गौरव दिशातून उमलेलं, आता उजाडेल. आणि निळा सोनेरी म्हणजेच आकाशाचा निळा रंग आणि प्रकाशांचा सोनेरी रंग, अशा या दोन रंगांच्या गौरवामध्ये, सन्मानामध्ये काय होणार आहे, आता सर्व दिशांमधून सूर्य वर येणार आहे आणि आता उजाडणार आहे. निळे आकाश भरून दाही दिशा उजळून, प्रकाशाचे महादान कणाकणात स्फुरेल, आता उजाडेल. हे निळ आकाश भरून आले आणि आता दाही दिशा उधळून आल्यात. कशाने, तर आकाशाच्या रंगाने आणि सूर्यकिरणाच्या प्रकाशाने. आणि या प्रकाशाच्या महादान म्हणजे सर्वात मोठ्या दानामध्ये काय करणार आहे, आता कणाकणामध्ये स्फुरणार आहे. म्हणजे काय, प्रसरण पावणार आहे. म्हणजेच ही सूर्याची किरणे आता दाही दिशा उधळून सर्वकडे पसरणार आहेत किंवा प्रसरण पावणार आहेत. आणि आता काय होणार आहे, उजाडणार आहे. आज सारे भय सरे, उरी ज्योतिर्मय झरे, पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल, आता उजाडेल. कवी म्हणतात आज सारे भय सरे, भय म्हणजे काय, भीती. आज सगळं भय संपणार आहे, आज सगळी भीती संपणार आहे, निघून जाणार आहे. उरी ज्योतिर्मय झरे, आणि आपल्या उरी म्हणजेच मनामध्ये फक्त ज्योतिर्मय झरे उरणार आहेत. म्हणजेच प्रकाशाचे झरे, एक आशेचा किरण आपल्या मनामध्ये उमटणार आहे किंवा उगवणार आहे. पहाटेचा आशीर्वाद प्राणातून उगवेल, आता उजाडेल. आणि या सुंदर अशा पहाटेचा आशीर्वाद या सूर्यकिरणाच्या प्रकाशासोबत आपल्या जीवनात येणार आहे आणि एक नवीन सकाळ होणार आहे. उजाडणारा प्रकाश मनामनात जाणार आहे आणि नवीन दिवस, नवीन आशा, नवीन प्रकाश आणि नवीन मार्ग आपल्याला या सूर्यप्रकाशासोबत, आपल्याला सूर्यांच्या किरणासोबत मिळणार आहे, असं कवी या ठिकाणी सांगतात. तर या कवितेमध्ये कवी मंगेश पाडगावकर यांनी निसर्गाचं वर्णन एकदम आकर्षकरित्या, मनमोहकरित्या मांडलेलं आहे. त्याचबरोबर आपल्या मनामध्ये सुद्धा असणारे दुःख, कष्ट आपण मागे सोडून आता नवीन दिवस, नवीन आशा सुरू करून सूर्याच्या किरणासारखा आपला दाही दिशामध्ये प्रकाश पसरवायचा आहे, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर आता आपण या कवितेत काही शब्द दिलेले आहेत, ते शब्दार्थ पाहूया. खिन्न, खिन्न म्हणजेच दुःखी. कलाबूत म्हणजेच चांदीची अथवा सोन्याची जर असलेली रेशमी दोरा. त्यानंतर पालवेल म्हणजेच पसरेल. दहिव म्हणजेच दव. महादान म्हणजेच सर्वात मोठे दान. त्यानंतर ज्योतिर्मय म्हणजे प्रकाशमान होणे. भय भीती. सुगंध सुवास. मृदू मऊ कोमल. पर्ण म्हणजेच पान. तर सर्वांना ही कविता समजली. या कवितेचा अर्थ थोडक्यात म्हटलं तर काय, आता उजाडेल ही कविता कवींनी जिप्सी या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. आणि या कवितेत सूर्य उगवण्याच्या वेळचं निसर्गात जे घडलेलं वर्णन आहे, ज्या आनंददायक घटना आहेत, कोणकोणत्या घटना घडणार आहेत, त्याचबरोबर आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये आपण नवीन सूर्य, नवीन किरण, नवीन आशा कशा प्रकारे उमलावी अशी कवीची इच्छा आहे, हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. थँक्यू.